यंदाही भारतात 1 जूनच्या आसपास नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत असल्याचं मानलं जात आहे। सध्या हवामान तज्ज्ञांचं विशेष लक्ष हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय भागाकडे आहे, कारण या भागात मान्सूनची प्रारंभिक चिन्ह सध्या दिसू लागली आहेत। विशेषतः आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्र म्हणजेच ज्याला इंग्रजीमध्ये इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन किंवा ITCZ हा म्हटलं जातं, हा कमी दाबाचा पट्टा आता उत्तर गोलार्धाच्या दिशेने सरकताना दिसतोय। हा पट्टा सूर्याच्या स्थान बदलानुसार बदलत असतो आणि जगभरातील मान्सून प्रणालींच्या हालचालींना दिशा देण्याचं महत्त्वाचं काम सुद्धा करत असतो। सध्या हा पट्टा मालदीवची राजधानी मालेच्या उत्तरेपासून दक्षिण श्रीलंका आणि अंदमान निकोबार बेटांपर्यंत विस्तारलेला आहे। त्यामुळे हवामान तज्ज्ञांच्या मते हा बदल म्हणजे मान्सून केरळ या भागामध्ये किंवा केरळच्या किनारपट्टीवरती पोहोचण्याआधीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा या प्रक्रियेला समजला जातो किंवा मानला जातो। दरम्यान IMDनं म्हणजेच भारतीय हवामानशास्त्र विभागानं पुढील 7 दिवसांसाठी दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे।